नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही बाप्पांच्या चरणी प्रार्थना। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी काल तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला की मी ऑनलाईन नेट मागवली होती असं मच्छरसाठी। तर बघा आता या नेटचं मेजरमेंट वगैरे घेतलं आहे आणि मुलगा आणि मिस्टर त्याला बघा असं माप वगैरे घेऊन ते व्यवस्थित सेट करून बघतायत की बरोबर बसेल की नाही बसणार म्हणून। तर बघा आता याला ना अशा प्रकारे वेलक्रो येतो आणि वेलक्रो आपल्याला आपल्या साईजनुसार आपण त्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तसं तिथं बघा असं व्हाईट कवर येतं साईडला खाली आणि तो वेलक्रो ना आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने तिथे लावू शकतो आपण। बघू शकता कशा पद्धतीने लावायचं ते। आणि ही आहे मॅग्नेटिक नेट आहे ही, कारण ही ना ॲटोमॅटिक ऑन ऑफ होते म्हणून त्यामुळे आणि स्ट्रेट असते त्यामुळे काहीच तुम्हाला टेन्शन नाही काही करायची। पण माझं तर काम एकदम 100% झालं आहे या नेटमुळे, कारण मी विचारही केला नव्हता इतकं छान काम होईल आणि मी दुसरंच डोक्यात ठेवलं होतं माझ्या, पण हे एक ऑप्शन मला बेस्ट वाटलं म्हणून मी हे मागवलं। आणि बघा अशा प्रकारे हळूहळू मस्त छान असं एका हाताने प्रेस करायचं आणि दुसऱ्या हाताने जे व्हाईट स्टिकिंग असते ना ती ओढायची आणि लेवल व्यवस्थित। आणि हे कसं 2 जण लागतातच, याला एकट्याचं काम नाही आहे म्हणून एकदम प्रॉपर व्यवस्थित होईल तसंच करायचं। कारण कसं घाईगडबडी केल्याने ना मग ते साईज पण चुकेल आणि व्यवस्थित ती दरवाजाला फिक्स पण होणार नाही। हे बघा अशा पद्धतीने फिक्स केली बघा मुलाने। आता बघा यांच्या हातात असा रोल आहे, तो रोल आहे ना असं कापून कट करून घेत। आता समोरची बाजू जी आहे ना ती आम्ही डायरेक्ट लावतोय, कट नाही केली, कारण वरचं मेजरमेंट घेऊन कट करून लावली होती कारण ती एवढी लागणार नव्हती। पण खालची जी बाजू आहे ना ती किती प्रमाणात कट करायची ते बघा तुम्ही। आता ते आपल्या याच्यानुसार नाही करायची, ते डायरेक्ट लावायची, तिला डायरेक्ट अटॅच करायची तिला आणि नंतर मग शेवटी खाली लावत यायचं आणि मग शेवटी नंतर कट करायची। अशा प्रकारे ही कट केली ना तर बघा असं व्यवस्थित मस्त मेजरमेंटनुसार असं व्यवस्थित दिसतं आणि बसतंही छान। आता दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे ते त्यांनी लावलं आणि कशा प्रकारे अटॅच केली ती। हे बघा अशा प्रकारे बघा एका हाताने वरतून प्रेस करत जायचं आणि खालून असं ते व्हाईट कलरची स्टिकिंग असतं ना ते कवर असतं ते असं ओढत जायचं, म्हणजे प्रॉपर एकदम व्यवस्थित हळूहळू करायचं, नाही तर ते ना थोडंसं पण असं वेडंवाकडं झालं ना तर मग ते चांगलं दिसणार नाही आणि एका साईडला अशी ओढली जाईल नेट। म्हणून प्रॉपर करताना एवढी तुम्हाला काळजी घ्यायलाच लागेल। हे बघा एक साईड लावून झाली आता यांची। आता हे दुसरी साईड आता बघा खाली येईपर्यंत असं कट करतील ते आणि मग अशा प्रकारे ही नेट लावून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि खाली जमिनीला टच होईल अशा प्रकारे कट करायची, म्हणजे कसं खालचा भाग पण ओपन नको राहायला। ओपन नाही राहिला ना म्हणजे ते कसं मच्छर जाण्याचे चान्सेस अजिबात येणार नाहीत। आणि हे बघा अशा प्रकारे बघा एक साईड झाली आणि दुसरी साईड पण त्यांनी एकदम प्रॉपर व्यवस्थितपणे चिपकवली आणि हे बघा अशा प्रकारे कट करायची दुसरी साईड पण। आता बघू शकता तुम्ही, कारण मी आतल्या साईडने लावली आहे पॅसेजमध्ये, हॉल आणि बेडरूमचा पॅसेज येतो त्याच्याने बघा अशा प्रकारे नेट येते ती, हिला म्हणतात मॅग्नेटिक नेट आणि ही ॲटोमॅटिक अशी क्लोज आणि ओपन होते, म्हणजे जास्त काही करायची गरज नाही आहे तुम्हाला। फक्त लावताना आहे ना असं
ओढून थोडीशी प्रेस करून लावायची व्यवस्थित, म्हणजे ती कशी प्रॉपर बसते ना, म्हणजे तिला अजिबात असं गुढ्या वगैरे चुन्या वगैरे पडणार नाहीत, अशा प्रकारे लावायची. हे बघा, नाही तर मग कसं घडी पडली ना, मग ते चांगलं दिसत नाही आणि आपल्यालाही बघायला चांगलं वाटत नाही ते. त्यामुळे आणि साईडला तिथं बेल्ट पण दिलेत त्यांनी. अशा जर आपल्याला गरज नसेल ना, तर आपण हे बघा असे बेल्ट अडकवू शकतो आणि पडद्यासारखा पण असा लुक येतो बघा त्याचा. छान दिसते ना, मस्त दिसते, एकदम सुंदर वाटते. आणि 100% म्हणजे 100% माझं हे काम एकदम फायनल झालं आहे बघा. ॲटोमॅटिक येताना आणि जाताना बघू शकता तुम्ही, असं वाटतं मध्ये डोरच आपण बसवलं आहे, पण बघा मॅग्नेट असल्यामुळे ना ती ॲटोमॅटिक क्लोज होते, म्हणजे काहीच करायची गरज नाही आहे. मी कधीपासून असंच काहीतरी शोधत होती, पण हे मला एकदम 100% उपाय मिळाला मच्छरांवरती. आणि बघा माझ्या मास्टर बेडरूम आणि चिल्ड्रन बेडरूम दोघं बेडरूम कव्हर होतात, त्यामुळे म्हणजे मला दुसऱ्या ठिकाणी म्हणून मी पॅसेजमध्ये लावली आहे. हे बघा अशा प्रकारे नेटचा लूक येतो. आणि मी मागच्या साईडने लावली, पुढच्या साईडने नाही लावली, कारण पुढच्या साईडने तोरण वगैरे आपण लावतो ना, त्यामुळे मग मी हे बघा याचं काय चाललं आहे बघा. याला ते एकदम खेळ वाटतं आहे बघा, याचं काय चाललं आहे. तर आता मोठा असून पण छोटा झाला आहे नेटसोबत. आणि ही माझी किचनची अशी स्लायडिंग, म्हणजे स्लायडिंग नाही म्हणता येणार त्याला, डोरच आहे. असं डोर दिलं आहे बिल्डरनी, तिथून पण कबूतर खूप त्रास देत होते, तर म्हटलं इथं पण एक लावूया म्हणून बघा. आणि असं फोल्डिंगचं डोर आहे, त्यामुळे मग मी तिथंही लावली ती नेट. आणि नेट लावताना फक्त व्यवस्थित लावा, काळजी घ्या, म्हणजे तुमचं 100% काम एकदम ओके होईल. कशी वाटली तुम्हाला मग ही आयडिया? आहे ना युजफुल एकदम. आणि आज मी परत एक पार्सल मागवलं होतं, बघू शकता तुम्ही, कारण सगळे ऑनलाईन प्रोडक्टचेच आज मी व्हिडिओ बनवला आहे तुमच्याशी शेअर करण्यासाठी. तर आता ह्या पार्सलमध्ये काय होतं ते मला माहीत नव्हतं, कारण मी खूप साऱ्या ऑर्डर केल्या होत्या, त्यामुळे माझ्या लक्षात नव्हतं की पार्सल कुठलं आहे म्हणून. तर बघितलं तर बघा, अर्बन वाईब्सचं मी किचन क्लिनिंग प्रोडक्ट मागवलं होतं. तर सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे, त्यामुळे म्हटलं बघू एकदा आपण यूज करून, म्हणून ते मी मागवलं होतं. त्याच्यासोबत स्प्रे बॉटल पण आहे. हे बघा असं स्प्रे करायचं हे दिलं आहे त्यात, म्हणजे एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. आणि खूप छान आहे, यूजफुल आहे प्रोडक्ट आहे. थोडा वेळ स्प्रे करून ठेवायचं आणि नंतर मग ओल्या कापडाने पुसून घ्यायचं. आणि स्मेल पण खूप छान आहे, मी यूज केलं म्हणून तुम्हाला सांगते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला नेटच्या पडद्याची लिंक हवी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की देईल. आणि बघा हे टूथपेस्ट होल्डर पण मागवलं मी, आणि सॉफ्ट केस पण मागवलं, कारण गावी जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो मग ब्रश शोधायला आणि साबण वगैरे ठेवण्यासाठी. आणि ही आयडिया पण मला एकदम यूजफुल वाटते, बेस्ट वाटते. आता या वापर केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल याची रिव्ह्यू कशी आहेत ते. तुम्हाला कशी वाटली माझी आजची ऑनलाईन शॉपिंग ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्ही कमेंटच करत नाही. व्हिडिओ खूप लोक बघतात पण कमेंटच करत नाही. कमेंट नाही केलं तर मला कळणार कसं की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत म्हणून. आणि आता हे मागवलं आहे मी, बाथरूममध्ये ऑर्गनायझर मागवलं आहे बाथरूमसाठी. आता किचनसाठी आणि किचनसाठी ह्या आधी पण मी किचनसाठी आणि आमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूमसाठी मागवलं होतं. फक्त कॉमन बाथरूमसाठी राहिलं होतं, त्यामुळे म्हटलं चला आता परत एक मागवू. हे फक्त मला 99 रुपीजला मिळालं आहे, मिशोवरून मागवलं मी. पण छान आहे प्रोडक्ट, कारण मी आता 3 महिन्यापासून यूज करते,
काहीच प्रॉब्लेम नाही. किती पण तुम्ही वेट ठेवलं तरी ते असं वेट वगैरे खाली येत नाही. आणि बघा त्याच्यासोबत ना असे 2 त्याला अडकवण्यासाठी असे हुक दिलेले आहेत 2 त्याच्यात ना. आणि हे जे आहेत ना हे 2 टेडी मॅन दिलेत. हे टेडी मॅन व्यवस्थित तिथे अटॅच करायचे आणि ते कशा प्रकारे अटॅच करायचे ते पण तुम्हाला सांगते. आणि क्वालिटी काय सांगू तुम्हाला, एक नंबर आहे क्वालिटीच्या बाबतीत तर काही टेन्शनच नाही आहे. तर बघा अशा प्रकारे हे टेडी मॅन जे आहेत ना हे असे फिक्स करायचे, म्हणजे ते अजिबात असे हलणार वगैरे नाही. त्यामुळे असे फिक्स करायचे आणि ते टेप याच्या सहाय्याने जे हुक दिले त्याच्या सहाय्याने असे त्याच्यात अटॅच करून व्यवस्थित माप घेऊन तुम्ही तुमचं बाथरूममध्ये जिथे कुठे तुम्हाला यूज करायचे तिथे तुम्ही हे लावू शकतात. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा आणि मस्त राहा.